तुम्हाला सुक्कट जवळा बनवून दाखवणार आहे। तर मी ह्याचे व्हिडिओ पण टाकलेले आहेत। तर मी इथं मोठे 2 कांदे घेतलेले आहेत, हे 2 टोमॅटो घेतलेले आहेत। तर मी आता ह्याला थोडं हलकं तर भाजून घेणार आहे। मी गॅस चालू करून घेते। आता कढई पण ठेवायची आहे। तर कढई ठेवून झालेली आहे। तर आता आपल्याला हे जवळा टाकायचा आहे कढईमध्ये। आणि ह्याला काही जास्त करपेपर्यंत नाही भाजायचं, एकदम हलकं फक्त भाजून घ्यायचं आहे। तर आता भाजून झालेले आहेत। मी आता गॅस बंद करते। करपेपर्यंत काय भाजायचं नाही, नाहीतर काय कडू लागेल। ते छान असं भाजून झालेलं आहे। आता भाजून झालेलं आहे। आता आपल्याला हे पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि ह्याला एकदम स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि धुवून मग एका चाळणमध्ये छान असं धुवायचं, नाही तर काय त्याच्यामध्ये कचकच लागेल। तर मी गॅस चालू करून घेते आता। तर कढई ठेवलेली आहे। तर आता तेल घालते मी। तर तेल गरम झालेलं आहे। तर आता हे बारीक चिरून घेतलेला कांदा आहे। तर आता कांदा टाकते मी। त्याला परतून घ्यायचंय आणि थोडंसं लाल होईपर्यंत झाकण ठेवायचंय मंद आचेवरती। तुम्ही झाकण उघडते। तर कांदा आपला आता लाल झालेला आहे। तर आता हे बारीक चिरून घेतलेले टोमॅटो हे घालायचे आहेत आपल्याला आणि ह्याला पण छान असं परतून घ्यायचंय। आणि 1 चमचा मीठ घालायचं आहे। तर त्याने आपले टोमॅटो लगेच सॉफ्ट होतील। आणि ह्याला पण थोडा वेळ झाकण ठेवायचं आहे। तुम्ही आता झाकण काढते। तर आपले टोमॅटो छान असे सॉफ्ट झालेले आहेत। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे। तर इथं मी 4 चमचे घालते। मी थोडीशी हळद टाकायची आहे। तर छान असं परतून घ्यायचंय। तर तुम्ही पण असंच घरी बनवून बघा आणि सपोर्ट पण करत चला। सपोर्टची पण खूप गरज आहे। आणि कट केलेली कोथिंबीर आहे, ह्याला पण छान असं परतून घ्यायचंय। आता छान परतून झालेला आहे। तर मी आता हे जवळा एकदम स्वच्छ पाण्यामध्ये मी 4 पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहे आणि ह्याला असं चाळणमध्ये धुवायचं आहे। त्याच्यामध्ये बारीक बारीक रेतीचे खडे असतात, ते बनवल्यावरती आपल्याला कचकच लागन। ह्याच्यामध्ये धुवलं ना काही नाही लागणार। तर मी आता ह्याच्यामध्ये हे टाकते। आता छान असं परतून घ्यायचंय आणि एकदम सोपी पद्धत आहे ही।
छान असं परतून झालेलं आहे. तर मी ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालते. आता परतून झालेलं आहे. तर आता एक 10 मिनिटं झाकण ठेवायचं आहे. तर जास्त टाइम नाही लागणार आहे. तर मिडियम आचेवरतीच आपल्याला ठेवायचं आहे. 10 minutes later. तर 10 मिनिटं झालेले आहेत. तर बघूया आपली भाजी तयार आहे का. छान अशी तेलामध्ये आलेली आहे. तर बनवून आपली भाजी तयार आहे. तर मी आता गॅस बंद करते आणि आता आपल्याला खाली उतरून घ्यायचं आहे. आणि मी आता वरनं कोथिंबीर घालते. तर डिशमध्ये मी काढणार आहे. डिशमध्ये मी टाकलेले आहे आणि त्याच्याबरोबर गरम गरम ज्वारीची भाकरी. तुम्ही पण असंच बनवा आणि बनवून खाऊन मला नक्कीच कळवा. ज्वारीच्या भाकरीमध्ये मी आता तुम्हाला एक घास खाऊन दाखवते. एकदम मस्त झालेले आहे, छान झालेले आहे. तुम्ही पण असंच बनवा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.